नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ॲग्रो ड्रीम मराठी। आजचा विषय प्रत्येक कांदा उत्पादकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कांद्याचा दर हजारांच्या जवळपास असलेला कांदा आज पुन्हा एकदा घसरताना पाहायला मिळतोय। निर्यात बंदी, टॅरिफ संकट आणि धोरण समितीचे मौन, शेवटी प्रश्न एकच, कांदा शेतकऱ्याचं वाटोळं होणार का? पूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सध्याची परिस्थिती काय तर ते सविस्तर समजून सांगते। मागील काही महिन्यांमध्ये कांद्याचे दर 1800 ते 2200 रुपये क्विंटल पर्यंत गेले होते। शेतकऱ्यांना वाटलं आता काहीतरी कांद्याला दिलासा मिळेल, पण अचानक बाजारात आवक वाढली, निर्यात धोरणात अनिश्चितता निर्माण झाली आणि दर पुन्हा खाली घसरायला लागले। काही बाजार समित्यांमध्ये तर भाव 900 ते 1200च्या दरम्यान दिसत आहे। आता शेतकऱ्यांचा प्रश्न एकच आहे, समजा जर का उत्पादन खर्च 1400 आणि 1500 असेल तर आम्ही टिकायचं कसं? कारण भाव मिळतोय 900 ते 1200 रुपयांच्या दरम्यान। आता टॅरिफ आणि निर्यात संकट, भारतीय कांद्याला परदेशी बाजारात मोठी मागणी असते, विशेषतः बांगलादेश, मध्य पूर्व देश, श्रीलंका। पण निर्यातीवर टॅरिफ लावले जातात, कधी बंदी, कधी अटी, कधी अचानक धोरण बदल। यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी भारतीय कांद्यावर अवलंबून राहत नाही। एकदा ग्राहक दुसऱ्या देशाकडे वळला की तो परत येणं कठीण होतं आणि याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारात कांद्याची जास्त आवक झाल्यामुळे दर कोसळल्याचं पाहायला मिळतं। आता कांदा धोरण समितीचे मौन का आहे तर तेही पाहूया। राज्य शासनाने कांदा धोरण समिती स्थापन केली होती। उद्देश काय होता तर बाजारभाव स्थिर ठेवणे, निर्यात धोरण स्पष्ट करणे आणि शेतकऱ्यांना किमान हमी दर देणे। पण शेतकऱ्यांचा आरोप आहे समिती निर्णय घेण्यात कमी पडते आहे। दर कोसळतात, शेतकरी आंदोलने करतात, पण ठोस उपाय दिसत नाही। आता प्रश्न असा आहे की समिती आहे पण कृती कुठे आहे? नुकसान नेमकं कोणाचं आहे तर तेही सांगते। जेव्हा कांदा 20 रुपये किलोने ग्राहकाला मिळतो तेव्हा शेतकऱ्याला मिळतात फक्त 6 ते 8 रुपये। मध्यस्थ, वाहतूक, साठवण, कमिशन, साखळी ही मोठी आहे। शेतकरी मात्र पाऊस, रोग, उत्पादन खर्च, मजुरी सगळं सहन करून शेवटी तोट्यात जातोय। यावर उपाय काय असू शकतो तर तेही सांगते। निर्यात धोरण 1 वर्षासाठी स्थिर ठेवणं, हमी भावासारखी यंत्रणा राबवणं, साठवणुकीसाठी सबसिडी, कांदा प्रक्रिया उद्योग वाढवणे आणि थेट निर्यात साखळी तयार करणं। जर सरकार आणि समितीने तातडीने निर्णय घेतले नाहीत तर पुढील हंगामात कांदा लागवड ही कमी होऊ शकते आणि मग भाव अचानक आकाशाला भिडतील। पुढे काय होऊ शकतं तर तेही सांगते। जर दर 800 ते 1000 रुपयाच्या खाली गेले तर मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा पिकातून बाहेर पडतील। याचा परिणाम पुढील वर्षी उत्पादन घट आणि दर वाढ, म्हणजेच आजचं मौन उद्याचं संकट ठरू शकतं। कांदा फक्त भाजी नाही, तो लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आधार आहे। धोरणे जर कागदावरच राहिली तर शेतकरी कागदावरच उरेल। तुमचं मत काय आहे की कांद्याचं हे संकट कधीतरी थांबेल का? कमेंट मध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ॲग्रो ड्रीम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान, जय किसान, धन्यवाद।